या ठिकाणी सारांश आपण बघू शकता. दिनांक, खातेधारकाचं नाव, जन्मतारीख, पॅन नंबर, वैवाहिक स्थितीमध्ये विवाहित अविवाहित जे तुम्ही असाल ते, राष्ट्रीयता भारतीय, व्यवसाय, तुमचं नोकरी, शिक्षण, विद्यार्थी काय असेल ते, प्रथम दुसरे स्वतः, इथं वडिलांचं नाव, आईंचं नाव. त्यानंतर दुसऱ्या पॅन नंबरवर या ठिकाणी तुमचा स्थायी पत्ता. दोन जॉईंट खाते असेल तर इथं प्रथम आवेदकचं, या ठिकाणी द्वितीय आवेदकचं. त्यानंतर दस्तावेज कागदपत्र आपण पाहू शकता. फोटो पहचान, आधार कार्ड, पॅन कार्ड आपण लिहिलेलं आहे. आधार नंबर, पॅन नंबर एवढंच पुरेसं आहे. या ठिकाणी पुन्हा पत्राचार पत्ता, या ठिकाणी तुमचा पत्ता येणार. शेवटला इथं आधार क्रमांक, या पानावर तुमची स्वाक्षरी येणार. या ठिकाणी खातेधारकाचं नाव, सही आणि फोटो. त्यानंतर पुढील पानावर पॅन कार्ड नसेल तर त्याचं आपण इथं विवरण द्यायचं आहे. पॅन कार्ड असेल तर काही देण्याची गरज नाही. इथं खातेधारकाचं नाव, नॉमिनी का नाव आहे तिथं वारसाचे नाव, तुमच्या पत्ता, नातं, वय. त्यानंतर साक्षी का हस्ताक्षर म्हणजे साक्ष म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोणाचेही नाव आणि पत्ता टाकू शकताय. या ठिकाणी तुमची सही. ग्राहक प्रोफाईल शीटमध्ये खातेधारकाचं नाव, इथं पत्ता, शिक्षण, पेशा म्हणजे सध्या तुम्ही काय करताय त्याबद्दल, जन्मतारीख तुमची, विभागाचं नाव, सध्या तुमचं पद काय आहे, आणि शेवटच्या पानावर डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तुमचं नाव, फोटो. या ठिकाणी परत तुमचं नाव, मोबाईल नंबर, पॅन नंबर, आधार नंबर, जन्मतारीख, वारसाचे नाव, वारसाची जन्मतारीख, वारसासोबत नातं. खातेधारक जर 10 वर्षापूर्वीच्या आतला असेल तर या ठिकाणी गार्डियन पालकांचं नाव आणि नातं, आणि हे आधार कार्ड आणि वारस. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकताय.